कसं गाव तुमचा किती तुमचं माझ्यावर कसं गाव मी तुमचं किती तुमचं माझ्यावर आव्हान कलाकार तुमच्या कसं मी फेडावा माझ्या कातड्याचा जोराशी वाटे मला तुमच्या पायात माझ्या कातड्याचा जोराशी वाटे मला तुमच्या आज साळवे मालकांनी सुपारी दिली. आज त्यांच्या कृपेनं आज माझे 10 कलाकार जगणार. साळवे साहेब तुमच्या कृपेमुळे आज माझे 10 कलाकारांचं पोट भरणार आहे. साळवे मालक म्हणले कार्यक्रमाला तुम्हीच आले पाहिजे. सूरज भाऊ मीच आलो कार्यक्रम म्हणून तुम्ही रसिक मायबापाने आम्हाला विश्वास कार्यक्रम दिला म्हणून सांगायचंय कधी विसरणार नाही तुमचे उपकार कधी विसरणार नाही तुमचे उपकार आशा या जीवनाला तुमचाच आधार तुम्ही कला प्रेमी तुमची माझी मारा तुम्ही कला प्रेमी तुमची माझी मारा आहो तुम्ही कला प्रेमी तुमची. कार्यक्रम चालू झाल्यापासून रोकडे मालक गाण्याला बक्षीस देत प्रत्येक गाण्याला. कलाकाराची कदर काय असते त्यांना कळालं. एक काळ असा होता महाराज नितीन मालक कलाकाराला किंमत नव्हती. कलाकार आला दारामध्ये त्याच्याकडून पूजा वगैरे करून घ्यायचे. पाहुणा रावळ्याच्या पंक्तीत त्याला जेवायला बसायला परवानगी नव्हती. एक काळ असा होता पाहुण्या रावळ्याच्या पंक्तीत कलाकाराला बसता येत नव्हतं जेवायला. वाजंत्री मंडळी बँडवाले आपल्या घरी यायचे. त्यांना कधी मांडवा जीवनला बसू दिलं नाही पूर्वीच्या माणसाला. आणि ह्याच घटनेवर लक्ष करण्यासाठी हीच घटना टिपण्यासाठी महाराष्ट्राचे थोर शाहीर दिग्दर्शक लेखक गायक आणि माझे आवडते अभिनेते दादा कोंडके यांनी चित्रपट काढला. वाजवूका म्हणून चित्रपट आहे. सनईवाल्याच्या जीवनावर चित्रपट आहे. आणि आज तुम्हा सगळ्यांच्या कृपेनं एकेकाळी चालत येणारा कलाकार मला वाटतं श्रीराम मामा पण आले असतील या गावाला. चालत आले असतील त्यांच्या काळात. पण आज प्रत्येक कलाकाराला आणि माझ्याकडे तर 4 व्हीलर आहे. ही तुमच्या सगळ्यांची देण आहे कलेची देण आहे म्हणून सांगायचंय तुम्ही कला प्रेमी तुमची माझी मारा तुमच्या आशीर्वादामुळे मिळालं सारं.
तुम्ही जगलय आमचं मन म्हणून साजरा केला सण तुम्ही जगलय आमचं मन म्हणून साजरा केला सण आम्ही जगपुढ मानलौकिक झाले जगपुढ मानलौकिक झाले नाही स्तहा दिखावा माझ्या तातड्याचा जोराशी मारवा तुमच्या पायात राहावा माझ्या तातड्याचा जोराशी मारवा मला तुमच्या पायात राहावा एका कलाकारातर्फे कलाकाराला बक्षीस आलेलं आहे महाराष्ट्राचे थोर गीतकार गायक संगीतकार तुकाराम गोसावी यांचे शिष्य आमचे रविदादा शिंदे यांच्यातर्फे देखील एका रोज बक्षीस या गाण्यासाठी आलेलं आहे तसेच आमचे श्रीराम मामा गोंधळे यांच्यातर्फे देखील श्रीराम मामातर्फे 101 रोज बक्षीस आलेलं आहे आणि जोपर्यंत या महाराष्ट्रात असे रसिक आहेत आता ते सुरडीहून आलेत कार्यक्रम बघायला कार्यक्रम झाले जोपर्यंत असे रसिक आहेत तोपर्यंत या महाराष्ट्रातला कलाकार कधी मरणार नाही तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वाद कारण का जोपर्यंत तुम्ही सगळे रसिक मायबाप आहात आज साळवे साहेब पण एक मुरळी एक वाघे आणून कार्यक्रम करू शकले असेल साळवे साहेब पण साधा कार्यक्रम करू शकले असते त्यांनी 20-22 हजार द्यायची काय गरज होती 10 कलाकार या ठिकाणी आलेले आणि जोपर्यंत तुमच्यासारखे रसिक आहेत तोपर्यंत कलाकाराच्या घरची चूल पेटणार आहे म्हणून सांगायचं माझ्या आयुष्याची माझ्या आयुष्याची श्वास जरी तुटला तरी साथ न तुटावी आणि इतर सगळे माझ्या पार्टीत 100 बडकरी कलाकार या पोराचं वय आता 8वीला एवढं मोठा कलाकार जे नाचते या गाण्यावर नाचायला भऱ्याला घाम फुटतो कारण एवढं सोपं नाही गाणं महाराष्ट्रात थोर ढोलकीपट्टू ज्याला ढोलकी घाबरते स्वतः ढोलकी ज्याला घाबरते ते अर्जुन शिंदे यांच्या हे भगिनी आहेत जे नाचतात ते अर्जुन शिंदे यांच्या भगिनी आहेत या म्हणून सांगायचं आहे श्वास जरी तुटला तरी साथ न तुटावी माझी विनंती तुम्हा सर्वांना पटावी माझी विनंती तुम्हा सर्वांना पटावी सोहळा पाहण्याची डोळ्याची पार न फिटावी माझी आई घ्यावी धरून रशिकान कान देऊन माझी आई घ्यावी धरून रशिकान कान देऊन आहू कुठतरी नाही आली कुठतरी नाही आली माझ्या तातड्याचा जोर शिवा
करून घे बहाणा किती जरी या जीवाचा करून घे बहाणा आवडीचा वागळा छान शांत कस झाला याची जीवनात आहे घंट लावून राजभर जिवंत याची जीवन आहे घंट लावून राजभर जिवंत मग थांबली गावात चंद्रनाथ आहो थांबली गावात चंद्रनाथ त्याने कुठे जावं माझ्या पापुऱ्याचा जो शिवा वाटे मला